नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी इथं एक पालकची जुडी घेतली आहे। एकदम फ्रेश असा ताजा पालक आहे। पाहू शकता तुम्ही किती त्याचे छान असे मोठे मोठे पानं आहेत। याला मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि धुतल्यानंतर याला असं मधून एकदा कट करून घेतलं आहे, कारण खूप मोठे पान आहेत। नंतर त्याला फोल्ड करून आणखी एकदा कट करून घेतलेलं आहे। कट केल्यानंतर मी त्याला एकदम बारीक असं आणखी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये याला काढून घेतलेला आहे कट केलेल्या पालकला, आणि त्याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालून घेतलं। एक छोटा चमचा जो आपला नाश्त्याचा चमचा असतो तो एक चमचा तेल टाकून घेतला आहे। अर्धा छोटा चमचा आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली आहे। अर्धा छोटा चमचा जिरे टाकले आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं। अगदी चिमूटभर हळद घातली आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। याला छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं एकदम सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार केल्यानंतर याला साईडला ठेवून देऊया। आणि नंतर इथे एक इडली प्लेट घेतली आहे, त्याला थोडंसं तेल लावून मी ग्रीस करून घेतलं आहे प्लेटला। नंतर त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर फिल करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं चमच्यानं। बॅटर बनवताना थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये जास्तीचं पाणी लागत नाही, कारण पालकमध्ये ऑलरेडी खूप असं पाणी असतं। तर इथं मी प्लेटमध्ये सेट करून घेतलं आहे व्यवस्थित। इथं इडलीच्या भांड्यामध्ये ऑलरेडी मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाण्याला छान अशी उकळी आली आहे। नंतर त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची। झाकण लावून आपण याला एक 7 ते 8 मिनिट फुल फ्लेमवरती स्टीम करून घेणार आहोत। आणि एक 8 मिनिटानंतर मी त्याला या प्लेटला बाहेर काढून ठेवलेलं, थोडंसं थंडही करून घेतलं आहे। आणि थंड केल्यानंतर मग आपण याला चाकूनं याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि चमच्यानं असं अलगद ही इडली उचलून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आपल्या किती छान अशा इडल्या तयार झाल्या आहेत आणि किती सुंदर दिसतात। तर याला आता आपण काय करणार आहोत, कट करून एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचं आहे। तर आज आपण याच्यापासूनच आज आपण वेगळ्या पद्धतीने अशी आपण एक भाजी तयार करणार आहोत। तर तुम्ही हे असं बनवून स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, किंवा याला परतवून सुद्धा असंच खाल्लं तरी वडीसारखं तरी छान लागतं। तर आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं घेतलं आहे, 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 टेबलस्पून डाळवं घेतलं आहे, जे आपण चिवड्यामध्ये डाळवं टाकतो। याला अगदी थोडंसं ओबडधोबड मिक्सरमधून सुरुवातीला फिरवून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो घालून घेतले आहेत। टोमॅटो मी कच्चेच घातले आहेत। याची छान अशी थोडंसं पाणी घालून प्युरी करून घ्यायची आहे। अगदी लागल तेवढंच पाणी टाकायचं, जास्तीचं पाणी टाकायचं नाही। 1-2 टेबलस्पून पाणी टाकलं होतं आणि छान असं याची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता इथं गॅसवरती कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे। अर्धा छोटा चमचा जिरे टाकले। जिरे छान असे फुलले की मग इथं 2 मीडियम साईजचे कांदे टाकून घेतले आहेत। त्याला एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे। एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। कांदा छान परतवून झाला की याच्यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती ती इथे याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान अशी कांद्यामध्ये तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला इथं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। जेवढं आपल्या भाजीला मीठ लागणार आहे तेवढं इथं मीठ घालून घ्यायचं। इथं मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे। एकदा आणखी मिक्स करू आणि याच्यासोबत आपल्याला 1-2 मिनिट असेच परतवून घ्यायचे आहे। नंतर आपण इथं सुके मसाले ॲड करून घेणार आहोत। तर 1-2 मिनिट मी परतवून घेतल्यानंतर इथं 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। काश्मीरी मिरची पावडर फक्त कलरसाठी वापरत आहे, नसेल तुम्हाला वापरायची तर नाही वापरली तरी चालेल। अगदी मी इथं पाव टीस्पून हळद वापरली आहे आणि याला छान असं मसाल्यांना इथं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा धना पावडर टाकली आहे आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकला आहे। यांना याच्यासोबत छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। परतवताना हा मसाला खाली चिटकायला लागला की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। मी इथं मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आहे, कारण आपण याच्यामध्ये डाळवं वापरलं आहे, त्यामुळे मसाला पटकन असा कढईला चिकटतो खाली। तर त्याच्यासाठी आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालून छान असा हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। पाणी घातल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलं। नंतर झाकण ठेवून आपल्याला एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, किंवा छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर मस्त असं आपलं तेल सुटलं आहे 4 मिनिटामध्ये आणि मसालासुद्धा छान असा शिजला आहे, फुलला आहे मसाला। एकदा मी छान मिक्स करून घेते आणि नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये जेवढं पाणी हवं आहे तेवढं याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं। पाणी फक्त गरम करायचं ॲड, थंड पाणी ॲड करायचं नाही।
तर इथं मी पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे। छान असं याला एक मिक्स देते आणि मग छान उकळी काढून घेऊया आपण। आणि उकळी काढल्यानंतर मग आपल्याला हे इडलीचे पीस याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता तर आपल्या ह्या ग्रेव्हीला उकळी फुटलेली आहे। आता याच्यामध्ये मी हे जे आपण पालकची इडली तयार केली आहे त्याचे ते पीस टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। या पद्धतीने एक वेगळी युनिक अशी एक आपली रेसिपी तयार होते आणि या पद्धतीने तुम्ही मुलांना पालक खाऊ घालू शकता। आता तुम्हाला या ग्रेव्हीमध्ये जेवढे पालकचे पीस हवे आहेत तेवढे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। तर इथं मी फक्त 4 ते 5 पालक पीस ठेवले होते पाठीमागे मुलांना खाण्यासाठी। बाकीचे सगळे टाकून घेतलेले आहेत कारण आपण खूप थोड्या क्वांटिटीमध्ये बनवले होते। फक्त याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ वापरलं होतं आणि एक जुडी पालकची होती। तर हे पालकचे पीस टाकल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलं। नंतर झाकण ठेवलं लो फ्लेमवरती। एक 4 ते 5 मिनिट आपण हे पालकचे पीस टाकल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे। नंतर 5 मिनिटानंतर झाकण काढून एक छोटा चमचा इथं कसुरी मेथी मी क्रश करून घातलेली आहे याच्यावरती। खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीने भाजीचा, म्हणून आवर्जून टाका याच्यामध्ये। छान मिक्स करायची। आता गॅस बंद करायचा आहे कारण आपली भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा परफेक्ट असं आलेलं आहे। तर इथं मी आता भाजी सर्व करत आहे। तुम्ही पाहू शकता की ती भाजी एकदम परफेक्ट अशी दिसत आहे आणि एकदम डिलिशियस सुद्धा दिसत आहे। या भाजीला तुम्ही भाकरीसोबत खा, पुरीसोबत खा, पराठ्यासोबत खा किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागते। ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जर पाणी जास्तीचं हवं असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड करू शकता जास्तीचं। आणि एक युनिक पद्धतीची आपली भाजी तयार झाली आहे। या पद्धतीने तुम्ही मुलांना भाजी खाऊ घालू शकता पालकची। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।